झी 24 तास एक पाऊल पुढे। तू तिथे मी या मालिकेमध्ये लवकरच आपल्याला एक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। पाहूया त्यावरचा हा खास रिपोर्ट। आजवर सत्यजित आणि मंजिरीच्या आयुष्यात अनेकांनी विष कालवण्याचा प्रयत्न केला आणि हाच विषाचा प्याला मंजिरीसाठी पुन्हा प्लॅन करण्यात आला होता। मात्र नशिबानं मंजिरी या संकटातून वाचली। नुसतं विचाराने घाबरायला होतं मंजिरी। त्या दिवशी ते विषारी दूध खरंच तू प्यायली असतीस तर तू का नाही? मात्र अजूनही सत्यजितच्या मनात संशयाचा कल्लोळ माजलेलाच आहे। त्यामुळे सत्यजित नेत्राला जेवणाची चव चाखायला सांगतो। तसंच लवकरच आता मालिकेत एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। तू तिथे मी मध्ये आता जो ट्रॅक येतोय, आम्ही आता आमच्या साधारण महत्त्वाच्या टप्प्याकडे जवळ येतोय। त्याच्यामध्ये मंजिरीचा जो भूतकाळ आहे, मंजिरी आणि सत्यजितचं रिलेशनशिप एका इंटरेस्टिंग पॉइंटवर पोहोचलंय। कारण दोघं म्हणजे असं आहे की दोघं वेगळे होणार आहेत, पण तरी एकमेकांबद्दल इतकं प्रेम आहे की म्हणजे वरवर दाखवतायत की आपल्याला आपण फक्त फॉर्मल आहोत, पण आतून खूप प्रेम आहे। सो आणि शिवाय दादा होळकर आहेच, तांबडे बाबा, आणि त्यांचे सगळे गेम्स, डावपेच, प्रिया आहे। पण मेन फोकस हा पुढे असणार आहे तो आशिषच्या परत येणार। तर प्रिया देखील अनेक कटकारस्थानं रचण्यासाठी सज्जच आहे। दादा होळकर ॲज युजल खूप कट रचतोय, कारस्थानं करतोय। मी ॲज युजल त्याची साथ देतेय। नेत्रा माझ्या जोडीला आहेच, आत्या सुद्धा आहे मधून मधून, आणि आम्ही सगळे मिळून मंजिरी, सत्यजित यांची वाट लावायला तयार आहोत। तर तुम्ही बघा कशी लावतो ते। मी सगळं सांगितलं तर तुम्ही बघणार नाही। हा दादा दादा ती विहंग भोसलेची बायको आहे ना मधुरा, ती सोडून गेली त्याला। ही न्यूज आहे? अहो ही गुड न्यूज आहे देखण्यात ताई। बघा बघा तुमचा चेहरा कसा झाला, तुम्ही आता पूर्वीसारखा देखण्यात ताई वाटायला लागलात, एकदम देखण्यात ताई। एकूणच आता या मालिकेत कुठल्या नाट्यमय घडामोडी घडतात हे चॅनल कट्टाची टीम लवकरच तुमच्यापर्यंत घेऊन येईल। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।